आता काय जय जिजाऊ जय शिवराय. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. कुडवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक दिन सोहळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज गार्डन CBS येथे संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने दुग्धाभिषेक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख मान्यवरांचे सन्मान करून मोतीचूर लाडू व पेढ्यांचं वाटप करून महाराष्ट्राचा स्वातंत्र्य दिन किंबहुना राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुलामगिरीच्या खडकाला स्वराज्य रक्षक परिस्पर्श करून सोनेरी सिंहासन सजले. तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन दिल्लीच्या तख्तला धाक दाखवून सिंहासन निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन 6 जून हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गेश्वर रायगड येथे सर्व शिवप्रेमींना सामावून घेऊन जागतिक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. त्याच धर्तीवर संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने दरवर्षी जे पदाधिकारी नाशिकला असतात ते पदाधिकारी राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी साजरा करतात व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे रायगडच्या दिशेने 5 तारखेला 6 जूनच्या जागतिक शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला किल्ले रायगड येथे सहभागी होत असतात. रायगड येथील कथित वाघ्या कुत्रा प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर पोलीस गेली आठवडाभर पाळत ठेवून आहेत. वारंवार फोन करून कसून चौकशी करीत आहेत. तरी आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही आमचा उत्सव कदापिही खराब करणार नाही, पण शिवरायांचा अपमानाचा बदला कथित वाघ्या कुत्रा खरडून काढून दरीत फेकून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रफुल्ल वाघ, जिल्हा प्रमुख संभाजी ब्रिगेड नाशिक. मराठा सेवा संघाचे प्रमोद अहिरराव सर, संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ, किरण मोहिते, शेतकरी चळवळीतील नेते सोपान कडलक, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ, उपजिल्हा प्रमुख विकी गायधने, संघटक नितीन काळे, प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव, राकेश जगताप, लक्की बाविस्कर, अक्षय आठवले, अंकुश राऊत, संकेत तलाठी, महेंद्र बेहेरे, अमोल जाधव, वैभव पवार, गणेश पाटील, संतोष बोके, माधव कराटे, युवराज गांगुर्डे, संदीप पाटील, मुकुंद सुर्वे, प्रमोद अहिरराव, जितू आहेर, प्रतीक बेलेकर, प्रशांत पाटील, नितीन खैरनार, रोहित पारक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवस्नेह जय जिजाऊ. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराज गार्डन येथे साजरा करण्यात आला. लाडू आणि पेढे वाटून या राज्याभिषेक दिनी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. रायगडावर राजसत्रेमध्ये मोठा जल्लोष त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षी 6 जूनला स्थानिक पदाधिकारी नाशिक जे लोक रायगडावर जात असतील, जे पदाधिकारी ते रायगडावर त्या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि जी लोक नाशिकमध्ये आहेत ती संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मध्यवर्ती ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतात. आम्ही आपल्या माध्यम प्रतिनिधींना या निमित्ताने एक भूमिका सांगू इच्छितो की रायगडावर होत असलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे असं आम्ही समजतो. म्हणून आज कुठलीही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं घेण्यात आलेली नाही. रायगडावर अकथित बसवलेला जो वाघ्या नावाचं जे शिल्प आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला, ते शिल्प संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही 100% काढणार आहोत. गेली 6 दिवसापासून विविध दबावतंत्र वापरून तिथं संभाजी ब्रिगेडचे पोरं पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न झाले, पण आम्हाला आमच्या राजाचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही कुठलीही भूमिका तिथं घेतलेली नाही. सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना देखील प्रदेशाध्यक्ष, महासचिव यांनी संवाद साधून कोणीही तिथं जाऊन गडबड करू नये आणि तशा गडबड जर कोणी करत असेल तर त्याला रोखलं पाहिजे, कारण संभाजी ब्रिगेडचं जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सतर्क आणि सजग राहण्याचा इशारा त्या निमित्तानं दिलेला होता. आपल्या माध्यम प्रतिनिधींना या निमित्तानं सांगू इच्छितो का 100% आम्ही संभाजी महाराज जरी आमचं नेतृत्व केलं तरी आम्हाला मान्य असेल. संभाजी महाराजांनी आम्हाला भूमिका सांगावी, आमच्या प्रदेशाध्यक्ष असतील, महासचिव असतील, यांनी आम्हाला भूमिका सांगावी. आम्ही निश्चितपणे रायगडावरील वाघ्यापुत्र हे 100% काढणार आहोत. सरकारनं त्याआधी आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे, फडणवीस साहेब इतकी सुवर्ण संधी तुम्हाला चालून आलेली आहे,
जे शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कुठलाही संदर्भ नाही, कुठल्याही इतिहासकारानं ते मांडलेलं नाही, फक्त राम गणेश गडकरीच्या नाटकाचा संदर्भ घेऊन अकथित वाघ्या नची केळकर आणि टिळकांच्या माध्यमातून 1936 साली त्या रायगडावर बसवण्यात आला. ते कुत्र्याचं शिल्प आपल्या माध्यमातून आपण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून ही जबाबदारी पार पाडावी आणि शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन ते कुत्रं तिथून नायनाट करून तिथं पुतळाबाई राणी सरकारांची समाधी पुनर्स्थापित करावी आणि त्याला अभिवादन देखील तुम्ही पहिल्यांदा करावं अशी आम्ही या निमित्तानं मागणी करतो. आपल्या सर्व भारतीयांना रयतेचा राजा कुळवाडी भूषण कुळभूषण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 72 मावळ्यांनी एक कामगिरी केली. रायगडावरील अकथित वाघ्या नावाचं शिल्प हे नितीन रोटे पाटील आणि विकी गायधनी यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन करण्यात आलं आणि तिथनं नेस्तनाबूत वाघ्या करण्यात आला. ते काही विकृतांच्या सहयोगानं परत त्या ठिकाणी पुनर्स्थापित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम झालं, पण त्यांना आम्ही कुठेही धारा दिला नाही. पुन्हा एकदा पोरांनी 8 वर्षाची केस लढवली आणि ती केसमधनं सर्व पोरं आपले निर्गत सुटलेले आहेत. त्याच्यामुळे त्या सन्मानार्थ सोपानजी कडलग व त्यांचे सहकारी बच्चाव सर, पैलवान बच्चाव सर हे विकी गायधनी यांचा सन्मान शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या ठिकाणी करत आहेत.